हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आणि आता विठ्ठल ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बाबा. कन्या ऐशी तरी दे जैसी मीरा मुक्ताबाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे, संतांची जी मांदियाळी आहे, त्या सर्व साधू संतांच्या संत साधू महापुरुषांच्या मध्ये तसं तर प्रत्येक संताच्या घरी भगवान परमात्मा राबलाय. पण विशेष भगवान परमात्मानं स्वतःच्या जवळ ज्यांना जागा दिली. पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाचं जे सुंदर मंदिर आहे, अगदी नामदेव पायरीपासून नामदेवरायांच्या पायरीला मस्तक टेकवावं आणि पुढे रावळामध्ये जावं. त्याच नामदेवरायांच्या पायरीच्या जवळ म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ ज्यांना खूप मोलाचं महत्वाचं त्यांच्या भक्तीचं फलित खूप मोठं स्थान प्राप्त झालं असे संत श्रेष्ठ संत शिरोमणी भगवान परमात्माचे लाडके लढीवाळ भक्त की आजही भगवान ज्यांचा लाड करतोय असे चोखोबारायांचा 5 चरणाचा एक कर्तृत्ववान मुलगा, एक आदर्श पुत्र, त्या पुत्राचं वर्णन करणारा किंबहुना या समाजामध्ये चांगल्या संततीचं लक्षण काय किंवा साधू संत सुद्धा भगवान परमात्मा सुद्धा त्यांचं कौतुक करताय अशा मुला मुलीचं वर्णन करणारा हा सुंदर असा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहिती, एक मराठा लाख मराठा आरक्षण मिशन आणि आदरणीय मराठ्यांचा योद्धा, आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर प्रचंड स्वाभिमान, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाची हाक, महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवरायांचं लेकरू, अगदी तुमच्या आमच्यासाठी आपली मुलं कुठे आहेत, आपली पत्नी कुठे, आई कुठे, वडील कुठे आहेत, आपले नातेवाईक कुठे आहेत, ज्यांच्यासाठी ही विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर अयम नीज परोवेती गणना लघु चेतसाम उदार चरितानांच वसुधैव कुटुंबकम. अशा विशाल आणि उदात्त विचारानं ज्यांनी काही दिवसापासून हा मराठा आरक्षणाचा प्रवास जो चालू केलेला आहे, अगदी त्या प्रवासाला यश प्राप्त व्हावं याच्यासाठी आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या मिशनचे सर्व आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्या समोर बसलेले आहेत. खरं पाहता तब्येतीनं अतिशय नाजूक असणार हे व्यक्तिमत्व पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलंय. छत्रपती शिवरायांना आपल्या अंतःकरणामध्ये जी जागा आहे ना ती माझ्या मनोज दादांना जागा आहे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस
एक वेळेला आपल्या बापाचा फोटो घरात लावायला विसरल, पण छत्रपती शिवरायांचा फोटो घरात लावायला विसरत नाही का? महाराजांनी आपल्या सगळ्यांसाठी तेवढं काम कार्य आणि करून ठेवलेलं आहे. अगदी तसंच हे फार मोठं मिशन आहे आणि याबद्दल मागच्या 37 दिवसापासून ही कीर्तनं चालू आहेत. आणि या कीर्तनामध्ये तशी तर ही खूप वर्षापूर्वीची चळवळ आहे. माझ्याही अगोदर जे जे वक्ते इथे येऊन गेले त्यांनी माझ्याही पेक्षा सखोल पद्धतीनं या आरक्षणाबद्दल मांडलेले. तसं तर मला राजकारणातलं फार कमी कळतं. माझ्याही अगोदर सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. मला राजकारणाबद्दल किती बोलता येईल यापेक्षा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जे दुःख आहे आपल्या सगळ्यांचं, त्याला मी थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. अगदी या सगळ्या चळवळीमध्ये खरं पाहता इथे जेव्हा आम्ही येऊ लागलो असं वाटलं आपण पंढरपूरला निघालो की काय. कारण पंढरी सारखी गर्दी या अंतरवाली सराटी या नगरीमध्ये पाहायला मिळाली. या पंढरी नगरीमध्ये विठोबा आहे एक. आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या दैवताला समर्पण करून समाजासाठी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मनोज दादा जरांगे. त्यांच्याबद्दल किती बोलावं काय बोलावं प्रसंगाने मी पुढे बोलत जाणारच आहे. कारण अभंगच फार अट्टहासानं जाणीवपूर्वक तो घेण्याचा मी प्रयत्न केला. या कीर्तनासाठी सर्व गुणीजन मंडळी, वयानं ज्येष्ठ असणारे, आम्ही खूप लहान असताना ज्यांचं गायन ऐकून आम्ही गाण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, उभ्या संप्रदायाला ज्यांच्याबद्दल आदर आहे, असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाश महाराज नागरे आहेत, आमचे प्रकाश बाबा. त्याचबरोबर गोड कंठाचे, खरंच कोकिळा म्हणायला काही हरकत नाही, कोकिळ कंठ असणारे वयानं लहान आहेत, आमचे छोटे भाऊ म्हणू आम्ही यांना, आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज खवणे. आमच्या प्रकाश बाबांसाठी, आमच्या माऊली बाबांसाठी आणि मृदंगाची गोड अशी साथ देणारे कार्तिक महाराज हिंगणे. त्याचबरोबर कार्तिक महाराजांच्या समोर माझी विद्यार्थिनी पखवाज वाजवते अशा आमच्या भाविकाताई भगत. या सगळ्या माझ्या दादांसाठी जरा एकदा जोरात टाळी. आणखी सर्व टाळकरी मंडळी, सगळी गुणीजन मंडळी. इथे कीर्तनाला येत असताना आपण नेमकं काय करावं, तर माझ्याकडे मागच्या 16 वर्षापासून मुलींची, मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये आज 300 मुली वारकरी अभ्यास करतात. आणि त्या संस्थेतल्या जवळजवळ 70-80-100च्या घरामध्ये मुली इथे आम्ही घेऊन आलेलो आहोत. खूप छान. या सगळ्या माझ्या जिजाऊंच्या लेकी आहेत, मासाहेबांच्या लेकी आहेत. आणि या मिशनमध्ये आम्ही सुद्धा आहोत. हा, अगदी ही लेकरं सुद्धा म्हटली दीदी आम्हाला पण यायचंय, 1 मराठा लाख मराठा, चला होऊ द्या आम्हाला पण यायचं. म्हटलं चला, पण गर्दीमध्ये चेंगरा चेंगरी म्हणे तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांभाळतो. अशा या माझ्या छोट्या छोट्या जिजाऊंच्या लेकी आणि समोर बसलेले आदरणीय आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, संप्रदायामध्ये सुंदर सेवा करणारं व्यक्तिमत्व, ज्यांना एक खूप मोठी परमार्थिक परंपरा प्राप्त झालेली आहे, असे आमचे प्रशांत बाबा खानापूरकर आहेत, सुंदर वक्ते आहेत. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे खवणे बाबा आहेत, बापूसाहेब महाराज खवणे आहेत. त्याचबरोबर शिवाजी बाबा आहेत, प्रसाद महाराज आहेत. मला क्षमा असावी, मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत. सगळ्यांना सादर वंदन आहे. त्याचबरोबर सर्व गुणीजन मंडळी, खूप चांगल्या प्रकारचे साऊंड सिस्टम आहे, चोपदार आहेत. आणि इकडे ही जी पत्रिका झाली ना प्रशांत बाबा खवणे बाबा, मला सांगायला आनंद वाटेल, 37 कीर्तन आहे, बरोबर ना? 37 दिवस कीर्तन आणि 74 कीर्तन. या 74 कीर्तनामध्ये 5 कीर्तन हा माझ्या विद्यार्थ्यांच्या. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. अगदी मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार आमच्या परमेश्वरी दिदी परभणे, हे माझं लाडकं लेकरू आहे, आमच्या परमेश्वरी दिदी परभणे, तिकडे आमच्या ज्योतिताई धनाडे, प्रणिताताई गवारे, शिवांजलीताई जरांगे, आमच्या जरांगे पाटलाची मुलगी म्हणावी लागेल ती. अगदी तिला तर मी तिच्या घरून घेऊन आले आणि म्हटलं तुला शिकायचंय कीर्तन. तिचे आई वडील, चुलते, आजी आजोबा यांना सगळ्यांना विरोध करून कीर्तन अभ्यास करण्यासाठी घेऊन आले. 5 वर्षात ती मुलगी खूप छान तयार झाली. आज या सगळ्या माझ्या मुली खूप चांगल्या पद्धतीनं संप्रदायामध्ये प्रवास करतायत. बस या प्रवासाला त्यांना माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि आणखी त्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराला पुढे घेऊन जावं. सर्व हरिभक्तपरायण मंडळी आणि या सगळ्या नियोजनामध्ये अगदी ही चळवळ चालू होण्यापासून
ज्यांनी मला कीर्तनासाठी फोन केला असे आदरणीय हरिभक्तपरायण याच गावचे, या संप्रदायातलं ज्येष्ठ असणारं व्यक्तिमत्व असे आमचे हरिभक्तपरायण गिरी महाराज आहेत. गिरी महाराजांना माझं वंदन आहे. आणि गिरी बाबा पूर्ण वेळ देत आहेत आणि अगदी खूप वेळ याच्यामध्ये त्यांचा आहे. व्यवस्था करण्यापासून ह्या सगळ्या नियोजनामध्ये जरांगे पाटलांच्या सोबत ही सगळी मंडळी आहे. नाव घेते एवढेच नाही, जे अगदी पडद्याच्या मागे सुद्धा आहेत ना, अशी सुद्धा खूप लोक आहेत. त्याचबरोबर आमच्या जरांगे पाटलांच्या सोबत आणि या सगळ्या चळवळीमध्ये ज्यांचं गाव नाही आहे पण घराचा हिशोबच नाही ज्यांच्या डायरीमध्ये, की आता आपल्याला घरी जायचं आहे, लेकरू आजारी आहे का, घरात काय चाललंय, अगदी पूर्ण वेळ ज्यांनी दिला हे आमचे मोठे भाऊ आमचे गणेश बाबा बोचरे. खरंच की अशी जी तरुण तडफदार युवा ही जी परमार्थिक मंडळी आहे ना, यांच्या सगळ्यांची मदत या चळवळीमध्ये आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मला वाटतं टाळकरी खालीच बसले का काय आमचे अनंत बाबा आहेत, सर्व हरिभक्तपरायण मंडळ सगळ्यांना वंदन. बरं का, अज्ञानानं माझ्याकडून नाव राहून जाईल, गडबडीमध्ये लक्षात येणार नाही, पण इथे नावाहीपेक्षा सगळ्यांच्या जीवाला महत्त्व आहे. किंवा आपल्या सगळ्यांचा जीव जे आपण मोहीम घेऊन निघालेलो आहोत तिकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या सगळ्या चळवळीला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनामनापर्यंत, घराघरापर्यंत, दारादारापर्यंत, प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं ना, हे सगळे न्यूज मीडियावाले, यूट्यूबवाले, या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर आमचे वारकरी कीर्तन रंग हे यूट्यूब चॅनलवाले, नाद ब्रह्मवाले आहेत. त्याचबरोबर आमचे मराठी हॉटस्पॉटवाले आहेत. वारकरी कीर्तन रंगवाला आमचा योगेश दादा साधा पोरगा आहे पण तळमळ खूप आहे. त्याचबरोबर ही सगळीच माझी भावंड, असं विशेष मी कुणाचं नाव घ्यावं असं नाहीये, तर सगळेच जीव तोडून या कार्यक्रमासाठी काम करतायत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण हरिदास भाऊ जोगदंड समोर बसलेले आहेत. आणखी मान्यवर मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करते आणि चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल नावांचं प्रकरण इथेच थांबू, कारण सगळीच माझ्या परिचयातली माणसं आहेत. आमच्या अशोक नाना असतील, समोर भगव्या वस्त्रातले आदरणीय हरिभक्तपरायण महाराज असतील, सगळ्यांची नावं माहिती नाही. महाराष्ट्रभरातून उद्या सगळी माणसं इथे येणार आहेत. आणि एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला, कारण कीर्तनाच्या शेवटी मला किती लक्षात राहील मला माहिती नाही, पण सुरुवातीला सांगते, उद्या आपण सगळ्यांनी या चॅनलच्या माध्यमातून जिथपर्यंत लोक ऐकतात तिथपर्यंत, इथं असलेले बाहेरून जे येत आहेत ते, तर सगळ्यांनी एवढा सुंदर मेळावा उद्या पार पाडायचा आहे. व्यवस्थित यायचंय, शिस्त सगळ्यांनी पाळायची आहे. कुठल्याही प्रकारे ही जी सगळी आपली चळवळ आहे, हा जो सगळा मेळावा आहे, हा यशस्वी पार पडण्यासाठी आपण सगळ्यांनी एका दिलानं, एका जीवानं, एका मनानं सगळ्यांनी एकत्र येऊन एकोप्यानं कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारचं नुकसान, कुठल्याही प्रकारचं गालबोट थेट घरून निघाल्यापासनं इथं येऊन आणि इथून घरी जाईपर्यंत, सुखरूप जाईपर्यंत सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यायची, सगळ्यांनी. आणि हे सगळ्यांनी सांभाळायचंय, कारण आपल्याला यश मिळवायचं. येणाऱ्या विजयादशमीला आपल्याला यश मिळालं पाहिजे, आपला उद्देश पूर्ण झाला पाहिजे, सगळ्यांचे कष्ट सफल झाले पाहिजेत. आमच्या मनोजदादांचं जे उपोषण आहे ना, त्याला यश प्राप्त झालं पाहिजे. सगळ्यांनी प्रार्थना करायची, पण या सगळ्या गोष्टींना आपण सगळ्यांनी सांभाळायचं. हे तर शेवटी मी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल मराठा आरक्षणावरती किंवा आपल्या समाजामध्ये जी सगळ्यांची जी स्थिती आहे, एक मानसिक स्थिती डळमळलेली सगळ्यांची, तरुण मुलांची तर अतिशय वाईट अवस्था आहे. याच्याबद्दल सगळ्या वक्त्यांनी बोललेले आहेत. आणि तेच पुन्हा ही जाहिरात करावी लागणार सारखं सारखं. आम्हाला म्हणायचं काय, आमचं मत काय, आम्हाला मांडायचं काय, आम्हाला पाहिजे काय, हे वारंवार आपल्या सगळ्यांना बोलायचं. तर आज पुन्हा मी तेच सांगणार आहे. मराठा म्हणतात कुणाला? म म्हणजे मातीसाठी मरणारा, रा म्हणजे माणसांसाठी राबणारा, आणि ठा म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम असणारा, त्याचंच नाव मराठा. एक मराठा, एक मराठा, मातीसाठी मरणारा, माणसांसाठी राबणारा
आणि मतावर ठाम असणारा त्याचं नाव मराठा. आणि आपल्या सगळ्यांना आपल्या मतावर ठाम राहायचं, कारण माझ्या दादानं स्वतःच्या मनाला डळमळू दिलं नाही. माझ्या जरांगे दादानं आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास कसा प्राप्त झालाय त्यांच्याकडे. जे काही बोलायचे ते समोर बोला, पडद्याच्या आणि भिंतीच्या पलीकडे नकोय आम्हाला. ही सगळी माझी माणसं आहेत, मला यांच्या समोर काय बोलायचं ते इथे बोला. म्हणून ही चळवळ एवढी पेटून उठलेली आहे. आज आपण पाहतो मराठा समाजामध्ये तरुण पोरांची फार दुरावस्था झालेली आहे. खूप शिक्षण घेतात, खूप शिकतात, बुद्धी आहे, कष्ट करण्याची कुवत सुद्धा आहे, खूप कष्ट करतात, पण यश मिळत नाही. आरक्षण आडवं येत आहे. आम्हाला कुणाचं तरी काढून आरक्षण द्या असा अजिबात आमचा उद्देश नाही, कारण आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं घ्यायची सवय नाही, आम्हाला आमच्या भाकरीतली भाकरी द्यायची सवय. ही मराठ्याच्या माणसाची किंवा महाराष्ट्रीयन माणसाची ही रीत आहे. आम्हाला दुसऱ्याचं घ्यायला आवडत नाही. आमच्या ताटातलं आम्ही देऊ, पण आमच्या ताटात अगोदर वाढा. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या. आज आपण पाहतो मराठा समाजामध्ये तरुण पोरांची जी दयनीय अवस्था झाली. शिक्षण घेतात, खूप चांगलं शिकतात, अभ्यास करतात. आईवडिलांनी कितीतरी स्वप्न लेकरा बाळांच्या बाबतीमध्ये रंगवलेली असतात, सजवलेली असतात. लेकरू घरादाराचा, परिवाराचा, सणासुदीचा सगळा त्याग करून अभ्यासासाठी कुठेतरी माईबापाला सोडून राहतं, जीव तोडून अभ्यास करतं. आणि परिस्थिती अशी, तिथे गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला पेपरची वेळ येते, अगदी प्रामाणिकपणे जो केलेला अभ्यास आहे तर तो अभ्यास व्यवस्थित परीक्षा देणार, पण जेव्हा मेरिट लागतं ना त्यावेळेला आम्हाला बाजूला फेकल्या जातं आणि आरक्षणाला आमची जागा दिल्या जाते. या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा, कुठेतरी आमचा विचार करा, आमच्या परिस्थितीला जाणून घ्या. सगळे श्रीमंत नाही आहेत, बोटावर मोजण्या एवढी माणसं श्रीमंत आहेत, बाकी सर्व तळागाळातला समाज आहे आपला. सर्वसामान्य माणसं आहेत की त्यांना एक वेळेच्या भाजीला तेल सुद्धा मिळत नाही, अशा सुद्धा वाईट परिस्थितीतली माणसं आहेत आपल्यामध्ये. शेतामध्ये जावं, दिवसभर काम करावं आणि संध्याकाळी पोटाला भाकर खावी, अशी अवस्था आहे काही लोकांची. याची कुठेतरी दखल घ्या, कुठेतरी आमच्या अंतःकरणाला जाणं, आमच्या लेकरा बाळांचा विचार करा. आमच्या कित्येक पिढ्या गेल्या, पण आता आमच्या लेकरांनाही सहन होत नाही. न्याय द्या, जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आरक्षणामुळे अशी परिस्थिती झाली आहे, कमी अभ्यास केलेले हुद्द्यावर आणि हे मागे पडले. बरं ठीक आहे, आरक्षणामुळे नोकरी पदावर लागले, पण या गोष्टीमध्ये देशाचं खूप मोठं नुकसान आहे. कमी अभ्यास केलेला, मेरिट मध्ये न आलेला, कमी टक्केवारीचा जर एखादा व्यक्ती, एखादा मुलगा किंवा जो कोणी असेल तो डॉक्टर झाला, त्याचा अभ्यास मुळात कमी आहे, तो डॉक्टर झाला तर कुणाच्या तरी जीवाशी घातपात करेल तो, कारण त्याला अपूर्ण ज्ञान आहे, त्याची टक्केवारी कमी आहे. म्हणजे तिथे सुद्धा आपल्या माणसांशी, ही माणसाच्या जीवाशी खेळणं होईल. कमी शिकलेला इंजिनियर झाला, गावचा एखादा पूल बांधला तर त्या पुलात किती वाहून लावल सांगता येत नाही. कच्ची इमारत त्यानं जर बनवली तर किती इमारती खाली गाडल्या जातील त्याचा हिशोब नाही. आम्ही तेही मान्य करू, पण फक्त आरक्षणाच्या बळावर जर एखादा शिक्षकाच्या पदावर जाऊन बसला तर कित्येक पिढ्या बर्बाद होतील, याचा हिशोब आजपर्यंत कोणी लावलेला नाही. कित्येक पिढ्या. शिक्षणाच्या क्षेत्रात तरी तुम्ही बुद्धीला, गुणवत्तेला प्राधान्य द्या, तिथे विचार करा. अभ्यासपूर्वक शिक्षण घेणाऱ्या किंवा अभ्यासू व्यक्तीला तुम्ही मान द्या, त्यात आपल्या देशाची प्रगती आहे. कुठे जातीपातीचा विचार करून खाली थांबू नका, देशाला लक्ष द्या की आपल्या देशाची प्रगती कशावर अवलंबून आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिक्षकाच्या पदावर जर आरक्षणाच्या माध्यमातून जाऊन बसलो तर काय होईल, कितीतरी पिढ्या बर्बाद होतील, कितीतरी पिढ्या. आणि कधीतरी आम्ही सगळेच कीर्तनकार विनोदानं कीर्तनामध्ये सांगतो सुद्धा, आम्हाला काही शिक्षकी पेशाला नाव नाही ठेवायचं का, आम्हाला प्रचंड आदर आहे, कारण गुरु एवढं मोठं स्थान दुसऱ्या कुणाचंच नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, हे आम्ही मानणारे आहोत. मुळात आम्ही हे जगतो कारण आम्ही सांप्रदायिक आहोत. पण
आम्ही कीर्तनामध्ये चालता बोलता कधी कधी सांगतो की अशी गंमत, आरक्षण मिळालेलं शिक्षकाच्या खुर्चीवर जाऊन बसलं आणि शिक्षक अधिकारी आले, शिक्षण अधिकारी शाळा तपासण्यासाठी. मुळात यांनाच अभ्यास करायची सवय नव्हती, लेकराकडनं काय अभ्यास घेणार. पण उन्हाळ्याचे दिवस, शाळेच्या खोलीमध्ये काही फॅनची व्यवस्था नाही, गरमी खूप. गरमीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानंच शर्ट काढून खुर्चीवर बसले आणि झोपा काढायला लागले. तेवढ्यात शिक्षण अधिकारी आले. शिक्षण अधिकारी आले, शिट्टी वाजली. या शिक्षकाला शर्ट पटकन अंगात घालावा हेही सुचना, पण त्यानं जमते तेवढी बुद्धी लावण्याचा प्रयत्न केला. पोरांनो, याला दंड म्हणतात. शिक्षक अधिकारी म्हटले, बाप रे बाप, प्रॅक्टिकल काय शिक्षक आहे, काय तयारी आहे. अरे असं जर प्रत्येक शिक्षकानं लेकराला घडवायचं काम केलं तर या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. याला दंड म्हणतात, याला कोपरा म्हणतात, याला खांदा म्हणतात. हे चालू झालं. वाटलं शिक्षण अधिकाऱ्याला, वर्गामध्ये आले. सर, तुम्ही अगोदर अंगामध्ये पोशाख घाला. मला खूप आनंद वाटला, तुमची मी बढती करणार आहे, पण मला विद्यार्थ्यांना 4-2 प्रश्न विचारू द्या. शिक्षण अधिकाऱ्यांनी मुलांना विचारलं, मुलांना सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? इतिहास शिकवलाच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, कारण इतिहासाचं पान सुद्धा उघडलेलं नाही. शिक्षकाला प्रश्न पडला, आता तर यांनी मला बढती देणार होते, आहे त्याच्यावरून काढून टाकतील जर पोरांनी उत्तर दिलं नाही तर. थोडंसं आणखी चातुर्य केलं. चाव्या होत्या हॉलच्या, रूमच्या, क्लासरूमच्या, त्या चाव्या अशा हलवल्या. एक पोरग फार चॅप्टर होतं. ते म्हटलं, सर मी सांगतो. सांग बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. कशात झाला? किल्ल्यात. वा रे वा पठ्या, शाबास बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. सांग कोणत्या किल्ल्यात झाला? म्हणजे गुरुजींच्या किल्ल्यात झाला. प्रशांत बाबा, हे बरं नाहीये. गुरुजींच्या किल्ल्यात झाला. शिक्षण अधिकारी त्या शिक्षकाकडे डोळे फाडून पाहायला लागले. हे शिकवता का तुम्ही विद्यार्थ्यांना? चुकलं साहेब, चुकलं. चला मुख्याध्यापकाकडे. सगळा स्टाफ जमा झाला. पण तिकडे जाण्याच्या अगोदर शिक्षण अधिकाऱ्याने विचार केला, जर ही अवस्था पोरांची तर यांची कुठपर्यंत स्थिती आहे ती पाहू. पण सांगा, तुम्ही सांगा आता सर, अफजल खानाचा वध कोणी केला? हातच जोडले. सर, एवढ्या लेकरात नको, थोडस बाजूला जाऊ. बाजूला नाही, तुमच्या ऑफिसमध्ये चला, साहेबांच्या ऑफिसमध्ये, मुख्याध्यापकांच्या तिकडे घेऊन गेले. सगळ्या शिक्षकांना जमा केलं. यांना एकच प्रश्न, सांगा अफजल खानाचा वध कोणी केला? उत्तर देता येईना. मुख्याध्यापकांना विचारलं, ते सुद्धा तसेच खुर्चीवर बसलेले होते, म्हणजे आरक्षणातून. सांगा अफजल खानाचा वध कोणी केला? साहेब, अफजल खानाचा वध कोणी केला हे माहिती नाही, पण कशाला मेलेले मुर्दे उकरायचे? जाऊ द्या, ज्यानं केला असेल त्यानं केला असेल, आपण आपलं पाहू. शांत राहा. मला सांगा, जर अशी अवस्था असेल तर पिढ्या घडतील का? लहान लेकरांचं जे शिक्षणाचं जे वय आहे किंवा त्यांची जी स्थिती आहे, त्यांची जी वेळ आहे, गेलेली वेळ कधी येत नाही. आणि अशा चुकीच्या पद्धतीनं जर पदावर माणसं केवळ आरक्षणावर भरत गेली तर पिढ्यानं पिढ्या बर्बाद होतील. या गोष्टीचा कुठेतरी सरकारनं विचार करावा आणि हुशाराला न्याय द्यावा, बुद्धिमानाला न्याय द्यावा, कष्ट करणाऱ्याला न्याय द्यावा, अभ्यास करून मेरिटमध्ये येणाऱ्याला नक्कीच न्याय द्यावा, ही विनंती आहे. याच्यात आमचं तुमचं, तुमचं आमचं सोडा, पण देशाचं भान ठेवा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. देशाच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये प्रत्येकानं प्रामाणिक असलं पाहिजे. तो कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, त्यानं प्रामाणिक असलं पाहिजे. पण आज मराठा समाजामध्ये फार दुरावस्था आली. आमची भावंड अभ्यास करतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्याचीच कॉपी करणारा गाडीत फिरतं लाल दिव्याच्या आणि हे हॉटेलमध्ये बशा दूध बसतंय. काय वाटत असेल याच्या जीवाला?
थोडासा विचार करा. याच्यापेक्षा वाईट दुरावस्था. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, शेती नाही, आहे शेती वेळेवर पाऊस पडत नाही, एक परिस्थिती आहे का? आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आमच्या पोरांची लग्न सुद्धा जुळणत. हा सगळ्यात मोठा भीषण प्रश्न आणि मांडलाही असेल कोणीतरी या 37 दिवसाच्या कीर्तनामध्ये. शिक्षण नाही, नोकरी म्हणजे शिक्षण घेतलं तर नोकरी नाही, शेती नाही, काहीच नाही, आमच्या पोरांची लग्न सुद्धा होईनात. नोकरी नाही तर आमच्याकडे नोकरी नाही तर छोकरी पण नाही. एवढी वाईट अवस्था. कुठेतरी पहा, आमच्याकडे लक्ष द्या, आमचा विचार करा. तरुण हा भारताचा कणा आहे, तो कोणत्या जातीचा हे महत्वाचं नाही. तरुण हा भारताचा कणा आहे आणि त्या तरुणाचं जर खच्चीकरण झालं तर या मातृभूमीचं रक्षण आणि तिचा विचार कोण करणार आहे याचा विचार शासनानं करा. आणि लक्षात घ्या, आम्ही कोणत्या जातीत जन्माला यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाहीये. का जातीमध्ये कोणत्या जातीत जन्माला यायचं तुमच्या आमच्या हातात आहे का? नाही. मग आम्ही या जातीत जन्माला आलो, आम्ही का पाप केलं का? किंवा आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? फक्त आमच्या बुद्धिमत्तेला, आमच्या या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करा. आमच्या तरुण्या बाण पोरांचा विचार करा, त्यांच्या मनाचा विचार करा. आणि या तरुणाईचा विचार न झाल्यामुळे, आमच्या मराठी बांधवांच्या त्यांच्या कष्टाला न्याय न मिळाल्यामुळे माझे बांधव आपण पाहतोय व्यसनाच्या आहारी निघाले. किती मोठे दुष्परिणाम आहेत हे सगळे. व्यसन करतायत. मायबाप म्हणतात, लेकरा तुला नोकरी नाही लागली ना, नाही लागू दे, आमच्यासाठी तू सगळं काही. आणि हे लक्षात ठेवायचं बरं का. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण बांधवांनी जिथे तुम्ही ऐकत असाल तिथून ऐका. तुम्हाला नोकरी मिळाली नाही, हाताला पाहिजे तसं काम मिळालं नाही तर चुकूनही नाराज होऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या आईवडिलांना तुमच्या नोकरीपेक्षा, तुमच्या संपत्तीपेक्षा, तुमच्या पदापेक्षा तुम्ही जास्त प्रिय आहात. कुठे नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात कधी जायचं नाही. आपण त्या वाटेवरच कधी जायचं नाही. कारण तुमच्यापेक्षा त्यांना महत्वाचं दुसरं काहीच नाही. जाते आपली जिथं लाथ मारेल तिथं पाणी काढेल. या गोष्टीचा विचार करायचा नाही. आम्हाला जामून खायला मिळत, काही हरकत नाही. आमच्या घरची चटणी भाकरी आम्ही पुरणपोळी समजून खाऊ. आमच्या आईवडिलाच्या आनंदात आम्ही सहभागी होऊ. म्हणून आपल्या आईवडिलाला आपल्यापेक्षा प्रिय दुसरं कोणी नाही. म्हणून नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्येच्या प्रयत्नात कधी आपण जायचं नाही. पण माझे तरुण बांधव, याचाही अभ्यास करायचा समाजानं. आज सगळ्यात जास्तीत जास्त तरुणाई कोणती तरुण पोरं जर व्यसनाच्या आहारी जात असतील तर मराठा समाजातली. का? त्यांच्या मनाची कुचंबना झाली. त्यांच्या मनाचा कोणी विचार करत नाही, त्यांच्या शिक्षणाचा कोणी विचार करत नाही, त्यांच्या अभ्यासाला कोणी न्याय देत नाही. पण जास्तीत जास्त मराठा समाजातली मुलं व्यसनाच्या आहारी निघालेली आहेत. आणि त्याच्यातून कित्येक तरुणाई कित्येक पिढ्यानपिढ्यात बर्बाद होत निघालेले आहेत. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. हो दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मिट्टी जा दारू गांजा मत पियो यारो. हे माझ्या सगळ्या भावांनो ऐका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. कधीच व्यसनाच्या आहारी जायचं नाही. कारण तुम्ही तुमच्या माय बापाचा आशेचा सूर्य आहात. असं करू नका अजिबात. तुम्ही त्यांचा विचार करा. कुठेतरी आपल्या लेकरांना व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून मायबाप त्याचं लग्न करतात. लग्न करून टाकलं की मग असं वाटतं की लग्न झाल्यावर तरी याला जबाबदारी कळेल.
लग्नाच्या बेडीमध्ये अडकलेला माझा मराठी बांधव प्रपंचाला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो, पण एक मुलगी आपल्या घरामध्ये आपण पत्नी म्हणून आणलेली, तिचं कोण कौतुक करावं, पण त्याच्यासाठी सुद्धा त्याच्या खिशात पैसे नाहीत. ही वाईट अवस्था. शेतीमध्ये खूप कष्ट करण्याची त्याने हिंमत ठेवली, शिक्षण खूप घेतलं, चला आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण या शेतीमध्ये करू, पण निसर्ग साथ देत नाही. एक संकट आहे कामाला, निसर्ग साथ देत नाही. मग याच्याही पेक्षा वाईट अवस्था अशी झाली, पर्याय संपले आणि माझ्या तरुण बांधवाला आपल्या परिवाराच्या आशा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करता आल्या नाही, म्हणून त्याला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. व्यसनाच्या अधीन जाणारा जास्तीत जास्त मराठा समाज आहे, त्याचबरोबर गळफासावर जाणारा सुद्धा मराठा समाज आहे. कधीतरी अभ्यास करा, फासावर जे आत्महत्या करतात ना, गळ्याला फास लावून घेतात, त्यांच्या यादीमध्ये कोणत्या समाजाची संख्या जास्त आहे त्याचा पण अभ्यास आपण सर्वांनी करा. पण फासावर जाणाऱ्या त्या माझ्या तरुण दादाचा भाव काय असतो, त्याला बोलता येत नाही ना, म्हणून तो पत्रातून बोलतो. बोलता येत नव्हता, स्वतःचं दुःख मांडता येत नव्हतं, म्हणून माझे आदरणीय मनोज दादा जरांगे हे पुढे आले आणि सगळ्यांच्या मनातलं दुःख त्यांनी मांडले आपल्या सगळ्यांच्या समोर, या शासनाच्या समोर, सरकारच्या समोर, समाजाच्या समोर मनातलं दुःख मांडले. पण फासावर जाणाऱ्या लटकणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याला, त्या माझ्या मराठा बांधवाला म्हणता नाही आलं, म्हणून त्याचं मन पत्रामध्ये मांडलंय. ते पत्र तुम्हाला ऐकायचंय. दुःख व्यक्त करणार आहे, अंतःकरणातली सल व्यक्त करणार आहे, ते पत्र ऐका. सगळ्यांनी शांत चित्ताने ऐका आणि खूप तुम्ही अंतःकरणानं ऐकलं तर त्या पत्रातला भाव तुम्हाला कळेल. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. हा सगळ्या मराठी माणसाच्या अंतःकरणातला भाव आहे बरं माझ्या दादांनो. आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला आतापर्यंत आम्ही बोललो नाही, पण बोलण्यासाठी माझे मनोज दादा उभे राहिलेले आहेत. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. पावसाची वाट बघण्या आता काही गम्मत नाही, हिम्मत नाही. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. फासावर जाणारा शेतकरी, तो माझा मराठा तरुण बांधव, त्या पत्रात लिहितो आपल्या पत्नीला, माफ कर पारू मला नाही केल्या पाटल्या. माफ कर पारू मला नाही केल्या पाटल्या. मोत्यावाणी पिका लाग नाही कवड्या भेटल्या. मोत्यावाणी पिका लाग नाही कवड्या भेटल्या. चार बुक शिक असा कस सांगू पोरा. फासावर जाणारा माझा मराठा दादा म्हणतोय लेकराला, चार बुक शिक असा कस सांगू पोरा. गहाण ठेवत्यात बापाला का विचार कोणा सावकारा. गुरांच्या बाजारी, गुरांच्या बाजारी हित माणसा मोल नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही.
ढवळ्या पवळ्या माफी द्यावं तुम्हालय पिळून घेतलं. बरोबर आहे, सगळे माझे शेतकरी बांधव समोर आहेत. ढवळ्या पवळ्या माफी द्यावं तुम्हालय पिळून घेतलं. पण कोरड्या जिमिनीनं सारं पीक गिळून घेतलं. पण कोरड्या जिमिनीनं सारं पीक गिळून घेतलं. सारं पीक शेतीनं गिळून घेतलंय. नाही लेकदा भाकरा, नाही गुरा चारा, टिपूस नाही आभाळाला गावाच्या डोळा धारा. कर्जापायी भटकुणा शिरपा गेला लटकुणा. कर्जापायी भटकुणा शिरपा गेला लटकुणा. दारूपायी गेला सलिवलं यांनी हटकुण. पुढचा ऐका. तो भी होता मराठी, तो भी होता मराठी, पण त्यासाठी कुणी लढलं नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी. श्रीमंताच्याच आई बापानं आजारपणात औषधं घेतली पाहिजे आणि आम्ही फक्त खोकून मेलं पाहिजे, हा न्याय झाला का? आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी, पर मला नाही जमलं तुझं औषध पाणी. शेतच नाही कामाचं ते जीव द्यायला कामी. शेतच नाही कामाचं ते जीव द्यायला कामी. आणि माझा न सरकारचं वजवत आता होईल कमी. मरता मरता कळलं, मरता मरता कळलं, हित शेतकऱ्या किंमत नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. पावसाची वाट बघण्या आता काही गम्मत नाही, हिम्मत नाही. हे प्रत्येकाच्या अंतकरणातलं दुःख आहे माझ्या दादांना. हे प्रत्येक मराठी बांधवाच्या अंतकरणातलं दुःख आहे. कुठेतरी आम्हाला समजून घ्या. आमच्या परिवाराचा, आमच्या लेकरांचा विचार करा. आमचा आम्हाला द्या. आम्हाला लोकांचं नकोय, आमचं आम्हाला द्या. माझ्या ताई दादांनो, आणि एवढी दुरावस्था मराठा समाजाची आहे, एवढी. आता कीर्तन चालू झाल्यापासून मी आतापर्यंत जे बोलते ना, हे सगळे वक्ते बोलून गेलेले आहेत. पण एवढी दुरावस्था आपल्या सगळ्या भावंडांची, आपल्या लेकरांची. आता जे आपले बांधव लाखोच्या संख्येने आता उद्या येतील, एवढे का टिकले सांगू तुम्हाला? फक्त या कथा कीर्तनामुळे तरलेले आहेत, फक्त कथा कीर्तनामुळे. आणि याच्या पुढचं वाक्य ऐका माझं. कथा कीर्तनामुळे त्यांची हारलेले ते पुन्हा हिंमत दिली त्यांना. कथा कीर्तनाने दानोबराय तुकोबरायच्या विचारानं हारू नका, दिवस राहणार नाहीत. हे पण दिवस जातील, पुन्हा सुखाचे दिवस येतील. हार मानायची नाही. कथा कीर्तनानं ही माणसं का तरली? कारण अजून कथा कीर्तनात संप्रदायात आरक्षण आलं नाही. इकडे आरक्षण नाही आलेलं अजून. इथं क्वालिटीलाच महत्व आहे, क्वालिटीलाच किंमत आहे. हा, इकडे आरक्षणाचं काही चालत नाही, म्हणून आम्ही एवढं बोलतोय. हा, इकडे जर आरक्षण आलं तर इकडे वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल
पासून दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी माझे आदरणीय मनोजदादा जरांगे उभे राहिलेले आहेत. आता आपण सगळ्यांनी आपल्या मतावर ठाम राहायचं का? जो मतावर ठाम आहे नाव त्याचंच नाव मराठा आहे, बरं का? आपण आपल्या मतावर ठाम राहायचं, आम्हाला न्याय द्या एवढंच बोलायचं आहे. आपल्याला हिंसक बोलायचं नाही, कुणाशी वाद घालायचा नाही, कारण आपण सामान्य आहोत आणि हा लढा सामान्यांचा आहे. हा सामान्य लोकांचा लढा आहे, श्रीमंताचा नाही. गरीबी आले तिथं 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर गरीब आले, श्रीमंत नाही. हा गरिबांचा लढा आहे. आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, आम्हाला न्याय द्या. आणि न्याय मागण्यासाठी आपला माणूस आहे ना, फक्त आपल्या सगळ्यांचं बळ, या माझ्या दादाला आपल्या सगळ्यांची हिंमत, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा स्नेह माया, आपल्या सगळ्यांची मदत, काय म्हणतात ना की सगळ्यांनी एकत्र राहणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या दुःखाला शासनाच्या सरकारच्या समोर माझ्या दादानं मांडले. समाजाला दुःख सलत होतं पण ते बोलता येत नव्हतं, ते सुद्धा मोकळं केलंय. आता घाण बाहेर निघाली, बरं का? आता सुख लागणार आहे, पण अजून आपल्याला थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे. माझ्या मनोज दादासारखं जे व्यक्तिमत्व घडलंय ना, असं व्यक्तिमत्व घडलंय, अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन करण्यासाठी चोखोबा या पहिल्याच ऐसा पुत्र दे दे ऐसा पुत्र दे ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा. असा पुत्र दे की त्याला साऱ्या जगानं, बाबा हा शब्द आदराने घेतला जातो बरं.
आदरानं जे बोलल्या जातो बाबा बाबा, जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना आदरानं बाबा बोलतात। मग सगळ्या जगानं बाबा म्हणावं, आदरानं दादा म्हणावं, असा पुत्र दे भगवान माझ्या आदरणीय मनोज दादा जरांगेंसारखा। असा पुत्र दे, ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा। आणि लक्षात घ्या, बाबा कुणालाही म्हटल्या जात नाही, दादाही कुणालाही म्हणता येत नाही। कर्तृत्वानं माणसं कर्तृत्वानं जर मोठी झाली, सेवेनं मोठे झाले, सत्यानं मोठे झाले, कामानं मोठे झाले, समर्पणानं मोठे झाले, मला दादा म्हणायची गरज नाही, जग आपोआप तुम्हाला दादा म्हणाल, जग आपोआप तुम्हाला बाबा म्हणाल। त्याच्यासाठी जगावं लागल तसे सत्य। आमच्या मनोज दादाने केलं काय? फक्त सत्य सोडलं नाही, सत्य सोडलं नाही, समाजाचा विश्वास जिंकला, सगळ्यांची मन जिंकली, सत्याला पाठ दाखवली नाही, म्हणून आज सगळ्यांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे। आणि असं जे लेकरू तयार होण्यासाठी हे कित्येक पिढ्यात एक तयार होतं असं, कारण कितीतरी पिढ्या गेल्या लढायला, ह्या पिढीत हा उदय झालेला, हा सूर्य उगवलेला आहे, अशा कितीतरी पिढ्या गेल्या तेव्हा हा सूर्य आपल्याला दिसला। हे लाखात एक नाही, कितीतरी पिढ्यात एक म्हणावं लागेल। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समाजामध्ये फिरत असताना एक आदर्श पुत्र कुणाला म्हणायचं? आदर्श मी नेहमीच सांगते कीर्तनामध्ये, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। हे चार पुण्य जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व उभं राहत असतं। सुशीलो मातृपुण्येन, मुलगा जर सुशील निघाला म्हणजे शीलवान, चारित्र्य संपन्न, त्याच्या आईचं पुण्य आहे। हे पुण्य आमच्या मनोजदादा जरांगेच्या चरित्रामध्ये आहे का? माई प्रभावतीचा आशीर्वाद त्यांना आहे, त्यांच्या आईचं नाव प्रभावती आई आहे। आईच्या पुण्याईनं सुशीलो मातृपुण्येनं, पितृपुण्येनं चतुरता, वडिलांच्या पुण्याईनं त्यांना चातुर्य मिळालंय, अजूनही चार भिंतीच्या आत गेले नाही, हे चातुर्य म्हणतात। काय बोलायचं ते इथंच, दुसरीकडे कुठं बोलायचं नाही, बाजूला जायचंच नाही, हे चातुर्य त्यांना मिळालं, वडिलांचं पुण्य। एकदा त्यांच्या आई बाबांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण, धन्य माता पिता तयाची। उदार वंश पुण्येनं आपण औदार्य म्हणतो, काहीतरी अन्नदान करणं, काहीतरी धनदान करणं। अरे ज्या माणसानं परिवाराचा विचार केला नाही, पत्नीला सांगितलं आरक्षणाला यश मिळून आलो तर तुझा, नाहीतर मी समाजाचा, हे बोलणे एवढं सोपं नाही माझ्या दादांना। हा, आणि औदार्य पहा, कोट्यावधी एकर असणारी जमीन असणारी माणसं आहेत, पण कुणाला रुपया सुद्धा देण्याची दानत नाही त्यांच्या अंतकरणात। पण माझा वाघ दादा पहा, काय या माझ्या दादाचं मन मोठं आहे, ती वाट्याला आलेली 2-3 एकर जमीन ती सुद्धा समाजासाठी घातली, किती मोठं औदार्य म्हणावं लागेल। हा, आपल्याजवळ खूप असेल तर आपण देणं, पण कमी आहे त्यातही ते वाहून घ्यायचंय। मुलाचा विचार केला का, मुलीच्या लग्नाचा विचार केला का, पत्नीच्या दागदागिन्याचा विचार केला, कशाचा विचार केला? सिमेंटचे पत्रे आहेत घरावर, पण घराचा विचार केला नाही, माझ्या समाजासाठी मला वाहून घ्यायचं, हे औदार्य, हे त्यांच्या परंपरेचं पुण्य, जरांगे परंपरेचं पुण्य आहे ते। उदार वंश पुण्येनं आणि आत्मपुण्येनं सौभाग्यता, त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा आहे आणि जी तळमळ आहे ना सत्यासाठी, समाजासाठी, तर हे त्यांच्या स्वतःचं पुण्य आहे। बस त्यांच्यामुळे आपल्याही सगळ्यांचं पुण्य उदयाला यावं आणि आपला मानस पूर्ण व्हावा, एवढीच भगवंताला प्रार्थना आहे। विठ्ठल 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 लाखात एक असणारे माझे मनोज दादा जरांगे हे घडले कसे? असं व्यक्तिमत्व सहजासहजी घडत नाही, आणि अशी माणसं घडण्यासाठी कुठेतरी आपण इतिहास, पुराण, शास्त्र पाहायचं असतं। छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, बाळ शंभूराजे कसे घडले, यांच्या चरित्र कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला ऐकायच्यात पुन्हा एकदा, पुन्हा पुनरावृत्ती करायची, आणि त्यातून आपल्या सगळ्यांचं लक्ष आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या व्यक्तिमत्वाकडे घेऊन जायचं आहे। माझं बोलणं आहे का, ही इतिहास घडवणारी माणसं आहेत। इतिहास घडवला माझ्या छत्रपती शिवरायांनी, इतिहास घडवला माझ्या छत्रपती शंभू राजांनी, आणि आता या 2023 मध्ये अरे इतिहासच घडला म्हणावं लागेल माझ्या मनोज दादा जरांगे। माझी संप्रदायातली भावंड आहेत, त्या भावंडांचं कधी कधी मी ऐकलेलं असतंय, सूर्य चंद्र तारांगणांचा अभ्यास केल्यानंतर त्याला भूगोल म्हणतात, आणि जिथं मराठा एकत्र येतो तेव्हा इतिहास घडत असतो।
सूर्य चंद्र तारांगण आल्यानंतर भूगोलाचा अभ्यास होतो, पण मराठा समाज जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा इतिहास घडत असतो. हा इतिहास 2023 मध्ये मराठा आरक्षणाचा तो घडवण्याचं काम आमच्या आदरणीय मनोजदादा जरांगेंनी केलेलं आहे. माझं बोलणं आहे का, अशी माणसं सहज घडत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, शंभूराजे कसे घडले, यांच्या चरित्राच्या छोट्या छोट्या कथा सांगत मी पुढे चालणार आहे. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नाथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा, एक मराठा, भारत माता की. ऐका, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी शिवरायांना घडवत असताना खूप काळजी घेतली, खूप काळजी. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. छत्रपती शिवरायांच्या सारखं पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा की त्या पुत्रानं या समाजाला आलेली ग्लानी संपवावी, असं स्वप्न महाराजांनी पूर्ण केलं. पण पाहिलं होतं अगो राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी. स्वप्न कोणी पाहिलं होतं स्वराज्याचं? मासाहेबांनी पाहिलं होतं. कशाचं स्वप्न पाहिलं होतं? दागदागिन्याचं, नथीचं नाही, साडी चोळीचं नाही, स्वराज्य देखण्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. माझ्या दादांना स्वप्नाची व्याख्या ऐका. सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, सपने ओ नहीं होते जो सोने पे आते हैं, अरे सपने तो ओ होते हैं जो सोने ही नहीं देते. स्वप्न त्याला म्हणतात जे झोपू देत नाहीत, झोपल्यावर पडतात त्याला पित्त दोष म्हणतात, पित्त प्रकृती. पण स्वप्न त्याला म्हणायचं जे झोपू देत नाही. मासाहेबा बेचैन असायच्या, या मातेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, लोकांचा अन्याय बंद झाला पाहिजे. एवढा अमानुष अत्याचार चाललेला होता. या मातेवर 150 वर्ष गुलामगिरी आपण सहन करत होतो. एवढी भयान परिस्थिती होती. देवळातले दिवे मालवल्या जात होते, घंटा उतरवून ठेवल्या जात होत्या, छन्नी हातोड्यानं मंदिर उद्ध्वस्त केल्या जात होती, देवतांच्या मूर्त्या भंग केल्या जात होत्या, मंदिरांची स्मशानासारखी अवस्था झालेली होती. आया बहिणींची आबरू लुटल्या जात होती, लहान लेकरांचं अपहरण, तोंडा घासाशी आलेलं पीक गर्भांचा नांगर फिरवून जमीन दोस्त केल्या जात होतं. माझ्या ताई दादांनो, आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या समोर चणे फुटाने फेकून त्यांचा कोंबडा केला जायचा आणि त्यांची खिल्ली उडवल्या जायची, गायींची कत्तल केल्या जायची. अरे थांबवा हे सगळं. ही हत्या माणसांची नाही, माणुसकीचं हत्याकांड चाललेलं होतं. माणसाही पेक्षा माणसाला माणूस बनवणारी माणसाची माणुसकी आहे. त्या माणुसकीचं हत्याकांड हे बरं नाही. रोज एक बातमी कानावर. मासाहेब म्हणायच्या, आई भवानी, माझ्या हातामध्ये असं बळ दे की एका एका दुश्मनाचं मस्तक मी उडवल, असं बळ माझ्या हातामध्ये दे, अशी तलवार मला तू चालवायला बळ दे. आणि तुला हे काम जर माझ्याकडनं करून घ्यायचं नसेल तर असा धगधगता लाभारस माझ्या पोटी जन्माला घाल की त्या धगधगत्या लाभारसामध्ये हे सारे दुष्ट जळून खाक झाले पाहिजेत. एवढं तरी कर मा. आईची प्रार्थना, भगवतीची प्रार्थना केली आणि आई भवानीनं, मा भगवतीनं, मा जगदंबेनं मा साहेबांची प्रार्थना ऐकली. मा साहेबांचं सौभाग्य बनलं शहाजीराजे भोसले घराणा आणि त्या परिवारातून मग पुढे जन्माला आले. मराठ्यांचा क्रांती सूर्यच नाही तर या मातीचा क्रांती सूर्य, धगधगता लाभारस, वादळालाही मागे फेकणारा असा असणारा माझा या महाराष्ट्राचा प्राण, आपल्या सगळ्यांचं सौभाग्य छत्रपती शिवाजी महाराज. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची. धर्मरक्षणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, धर्मरक्षणाची
बापाचा 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 बाप वाघ शिवा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. चाले घोडा माझ्या शिवरायाचा. मर्द मावळे माझे हिन मानाचा मुजरा. 18 पगड जाती सोळा झाले सर्व मावळे गोळा. 18 पगड जाती सोळा झाले सर्व मावळे गोळा. दिले वचन दिले वचन मासाहेब वचन पूर्ण करी. दिले वचन मासाहेब वचन पूर्ण करी. बाई माझा ग शुभराजा ग बसला घोड्यावर. राजा ग बसला घोड्यावर. शुभग बसला घोड्यावर. बाई माझा ग माझा शुभराजा ग माझा 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 ग राजा 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 ग बसला घोड्यावर. राजा ग बसला घोड्यावर. राजा ग बसला घोड्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजाधिराज धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर भारत माता की जय. कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पण महाराजांना वाढवलं कसं त्याचा विचार करा. मासाहेबांना दरबारात काहीतरी काम होतं. दशीच्या स्वाधीन केलं. लेकराची काळजी घे, रडू देऊ नको माझ्या लेकराला. दरबारातलं काम आटोपून लगेच येते मी. माझं लेकरू रडलं नाही पाहिजे, त्यांना दुश्मनाला रडवलं पाहिजे म्हणून ते नाही रडलं पाहिजे. माझ्या लेकराची काळजी घे. मासाहेब दरबारात गेल्या. त्यांना यायला थोडासा उशीर झाला दरबारातलं काम आटोपून. तेवढ्यात बाळशिवबा जागे झाले, रडायला लागले. बाळशिवबा रडताय, दाशी थोपटावते, अंगाई गाते, इकडे तिकडे फिरते. पण शिवबांचं रडणं काही थांबेना. विचार केला, जर रडणारं बाळ पाहिलं तर मासाहेब कामावरून काढून टाकतील. दासीनं विचार केला, माझं जेव्हा लेकरू खूप रडतं तेव्हा मी त्याला माझं दूध पाजते, मग ते शांत होतं. तिनं छोट्याशा बाळशिवबाला स्वतःचं दूध पाजण्याचा प्रयत्न केला. दूध पाजणार तेवढ्यात मासाहेब आले. पाहिलं चित्र की दासी आपल्या लेकराला दूध पाजते. दुरून ओरडल्या, अगं बाई काय करतेस तू? माझ्या लेकराला तुझं दूध पाजू नको. अगं त्याला स्वराज्य घडवायचंय. त्याला दाशीचं दूध पिऊन पिऊन चालणार नाही. त्याला एका वाघिणीच्या दुधाची गरज आहे. तोंडात बोट घातलं, नाकमध्ये गेलेलं दूध उलटी सरशी बाहेर काढलं. एवढी काळजी घेतली म्हणून आज सारं जग म्हणतंय अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा, गणी मालक साठे चावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगा. म्हणू पोवाडा, पण नंतर म्हणू शेवटी म्हणू. मला एक दोन दृष्टांत सांगू द्या, मग पोवाडा घेऊनच आपण कार्यक्रमाची सांगता करू. ऐका, खूप काळजी घेतली. तोंडातल्या दुधाच्या घोटासहित काळजी घेतली शिवबांना घडवत असताना. पण आणखी पुढचा इतिहास ऐका. बाळ शंभू राजे यांना घडवत असताना सुद्धा त्यांच्या तर आई सई माता तर बाळणपणाच्या त्रासानं मरण पावलेल्या. मग बाळ शंभू राजांना कसं वाढवायचं? लहान लेकरू ताणवलं, त्याला आईचं दूध नाही. मग मासाहेबांनी विचार केला की आईच्या दुधाशिवाय या लेकराला कसं आपण घडवायचं, कसं मोठं करायचं, शरीर कसं पुष्ट होणार.
ऐका बरं का, ऐका, लक्ष माझ्याकडे द्या. की छत्रपती आपले दुसरे छत्रपती शंभूराजे यांचं संगोपन कसं झालं पाहिजे, बोल नाही का. एवढा दृष्टात सांगायचं आणि आपल्याला सेवेला संपण्याकडे घेऊन जायचं. ऐकायचं तुम्हाला. बाळ शंभूराजे छोटेसे आहेत, तान्हुले आहेत, लेकराची आई नाही. मा साहेबांनी सांगितलं, शोभा आपल्या राज्यातल्या स्वराज्यातल्या ज्या स्त्रिया की ज्यांना छोटी छोटी बाळं आहेत, आपण त्यांना विनंती करू की याला पण दूध देत जा. म्हणून दवंडी पिटवली आणि राज्यातल्या ज्या काही माता आहेत की ज्या छोट्या, त्यांना छोटी छोटी बाळं आहेत, त्यांना बोलावलं. हे दृष्टांत कान देऊन ऐकायचा, कारण या दृष्टांतातून मला मनोज दादा जरांगेकडे तुम्हाला घेऊन जायचं बरं का. त्याच्यामुळे ऐका जरा कान देऊन. सगळ्या स्त्रिया जमा झाल्या, गडावर आल्या आणि मासाहेबांनी मग एकेकीला विचारलं, सगळ्यांना विचारलं. मग विचारांती ठरवायचं होतं की बाळ राजाला दूध कोण देणार, दूध कोण पाजणार. पहिल्या बाईला विचारलं. म्हणे बाई, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोठ्या महाराणी त्यांना देवाज्ञा झाली, छोटंसं बाळ आई विना अनाथ पोरकं झालेलं आहे. त्याच्या शरीराच्या वाढीसाठी आईच्या दुधाची गरज आहे. लेकराला दूध द्याल? हा मासाहेब, या लेकराला मी दूध देऊ, पण या दुधाच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल. तिनं सांगितलं बिचाराने. तिची जेवढी बुद्धी चालते, जेवढा तिचा भाव आहे, ती म्हटली काही नाही, वर्षाकाठी साडी चोळी जरी झाली तरी खूप काही झालं मला. ठीक आहे म्हणे, पुढचीच ऐकते, नंतर ठरवते. तिच्या पुढच्याला विचारलं, लेकराला दूध पाजायचंय, पाजाल? हो. याच्या बदल्यात काय द्यावं लागेल? काही नाही म्हणे, एखादा जमिनीचा तुकडा मिळाला तर माझ्या लेकरा बाळांचं सगळं जीवनाचं कल्याण होऊन जाईल, म्हणून थोडंसं जमीन भेटावी माझ्या लेकरांना, मी भूमिहीन आहोत. बरं ठीक आहे. पुढच्याला विचारते. तिच्या पुढच्याला विचारलं, काय द्यावं लागेल तुम्हाला? मासाहेब, सोन्याचे दागिने फार आवडतात मला. सोन्याचे दागिने भेटले ना, कानातले झुंबर, नाकातले नाकातले नथ, गळ्यातले पुतळ्या, डोरला असे काही भेटले ना अलंकार, तर खूप बरं होईल. मासाहेब म्हटले, आणखी विचारते. प्रत्येकाला विचारत गेला, प्रत्येकाला काही ना काही आस मांडली. सगळ्यात शेवटी धाराऊ नावाची स्त्री होती, ती आली पुढे. विचारलंय तिला, धाराऊ, बाळराजांना दूध पाजायचंय, आई विना लेकरू पोरकं झालेलं आहे, याला दूध पाजण्यासाठी तुम्ही तयार आहात? म्हणे हो. राजाच्या लेकराला दूध पाजायचं सौभाग्य प्राप्त होतंय, याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं? याच्या बदल्यात काय द्यावं लागेल धाराऊ? जिजाऊंनी विचारलं. धाराऊ, या दुधाच्या सेवेच्या बदल्यात काय द्यावं लागेल? धाराऊ बोलली, मा साहेब माफ करा, राजाच्या लेकराला दूध पाजायला मिळतं हेच आमचं मोठं भाग्य आहे. काही नकोय मला, फुटकी कवडी नको, दागदागिना नको, साडी चोळी नको, जमिनीचा तुकडा नको, काही नको. निस्वार्थपणे मी या लेकराला दूध पाजल. मा साहेबांनी त्या धाराऊची निवड केली माझ्या ताईंनो. का? राजा साहेबांना सांगितलं की या बाईची मी निवड केली. छत्रपती शिवरायांनी विचारलं, मा साहेब अशी कशी तुम्ही निवड केली? लोकांची सेवा अशी आपण फुकट घेणं योग्य नाही. नाही शोभा, तुमच्या नंतर या स्वराज्याची धुरा या लेकराला सांभाळायची. स्वार्थी स्त्रीचं दूध पिऊन हे सुद्धा कुठेतरी स्वार्थी होईल. निस्वार्थ स्त्रीचं दूध पेलं तर ताकदीने हे स्वराज्य खांद्यावर पेलल. म्हणून या ताईला, या धाराऊला मी निवडलेलं. ताकदीनं पेलल तुमच्या पाठीमागे, कुठल्याच लोभाला आमिषाला बळी पडणार नाही. आणि अगदी त्याच पावलावर पाऊल टाकत प्रभावती पुत्र मनोज दादा जरांगे आणि कुठल्याच लालचला, कुठल्या आमिषाला बळी न पडता निस्वार्थपणे मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, मराठी आरक्षणासाठी उभे आहेत. हे निस्वार्थ दुधाचा परिणाम आहे. हा माणसं विकल्या जातात, पण हा माणूस विकल्या जात नाही. का? अरे दुधाची ताकद आहे. म्हणून धन्य माय माऊली प्रभावती. एकदा वाजवा टाळी जरा. लेकरं अशीच नाही घडत. त्या आईचं दूध किती पक्क म्हणावं लागेल, किती निस्वार्थ म्हणावं लागेल. दादा सारखं लेकरू घडलं, आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान उभा राहिला, आपल्या सगळ्यांची मेलेली मन जागी केली या माणसानं. आपल्या सगळ्यांची मन मेली होती, आपली गटारात लोळत होती, पण गटारातून बाहेर काढलंय. अरे मराठा हो जागा. अरे तू दात काढलेला वाघ नाही, नख काढलेला वाघ नाही. फोडणार काही एकदा. एक मराठा, एक मराठा, हो जागा, कर गर्जना. उद्याचा दिवस तुझाच असेल, तुझाच असेल, तुझाच असेल. मला एकच सांगायचं माझ्या ताई दादांनो तुम्हाला, आईसा पुत्र देई देवा. देवाला प्रार्थना करायची, देवा खंडीवर पेंडी नाही दिली तरी चालतील, लाखात एकच दे. माझ्या मनोज दादा
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. देवाला प्रार्थना करायची, देवा ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा. असा पुत्र दे मनोज दादांसारखा, की ज्यानं स्वाभिमान माणसाच्या मनातला जागा केला पाहिजे. काही काळ असा होता, मी मराठी हे सांगायला सुद्धा कधीतरी असं वाटत होतं, नको बाबा काहीतरी येईल आफत आपल्यावर. हो बरोबर आहे की नाही, काहीतरी येईन गंडंतर माझ्यावर. पण आज सगळ्यांचा स्वाभिमान जागा झाला, मी मराठा आहे हे सांगण्याची ताकद सगळ्यांची जागी केली ती एका माणसानं, माझ्या मनोज दादा जरांगेनं. एकानं सगळ्यांचा स्वाभिमान जागा केला. म्हणून देवा ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा, आणि कन्या तरी ऐशी देई. मनोज दादांची पोरगी पहा काय बोलतय लेकरू, अरे डोळ्याला पाझर फोडताय, अंतकरणाचा ठाव घेताय त्या लेकराचा शब्द न शब्द. मराठी माणसाचं मन त्या लेकरानं सुद्धा जाग केलंय. म्हणून कन्या तरी ऐशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. ऐसा भक्त राजगुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. इतके न देवे तुझ्याने माझे करिगा निसंतान. आणि शेवटी दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, दोही माझी एक लेखा, माझी एक लेखा.
धंदा गावाचा सुसासरे काही बनतील मजला पोटा पुरते देई देवा पोटा पुरते देई देवा लय नाही बा लय नाही बा लय नाही बा अरे अरे मानवा तू येडका खुळार अरे अरे मानवा तू येडका खुळार देव माणूस बाला वाचणार देव पुढे माणूस बाला वाचणार देव पुढे माणूस बाला वाचणार माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला ओ बाबा 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 शुभा जन्मला रे ओ बाबा 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 शुभा जन्मला ओ बाबा 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 शुभा जन्मला बडा बडा बाबा बाबा बरसा रे 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 बाबा बाबा रे रे मा गा 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 बाबा बाबा रे बाबा 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 रे गा 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 रे गा गा रे खवरे बाबांनी कौतुक म्हणून दोघी ह्यानं महाराष्ट्राला वेळ लावले. आजोबा पण बसलेत ना. हा वा वा. चला तर खूप उशीर होतोय आता आपण इथे थांबणार आहोत. एकच विनंती, पोवाडा पोवाडा घेऊन लगेच सेवेची सांगता करू, कारण पुढच्या सूचनात सगळ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे, बसायचंय, कोणी उठून नाही उभं राहायचं आणि शेवटची सूचना होईपर्यंत अजिबात कोणी शिस्तीचा भंग करायचा नाही, कारण आपण छत्रपती शिवरायांची लेकरं आहोत. अजिबात शिस्तीचा भंग होऊ द्यायचा नाही. एवढं सगळं हे आपल्यासाठी आहे, म्हणून
आपण सगळ्यांनी या सगळ्या सूचनांचं पालन करायचं. उद्या खूप मोठं काही आहे नियोजन. मग ते नियोजन तुम्हाला शेवटपर्यंत माहिती पाहिजे की काय आहे. तर ते पूर्ण ऐकण्यासाठी तुम्ही अगोदर ऐकण्यासाठी तयार पाहिजेत. अगोदर व्यवस्थित ऐकून घ्या. आता लोकांना सवय अशी लागली, माणसं ऐकतात कमी आणि बोलतात जास्त. पण माणसं देवानं दिलेल्या शरीराचा अभ्यास करत नाही. देवानं बनवतानाच असं बनवलंय, कानं 2 दिली तोंड 1 दिलंय, म्हणजे ऐका जास्त बोला कमी. पण माणसं उलटच करताय सारं. तर व्यवस्थित ऐकून घ्या आणि उद्याच्या सगळ्या सूचना समजून घ्या. पोवाडा गाईल मी फक्त 1 मिनिटामध्ये. 1 मिनिटाचा पोवाडा होईल. पोवाडा झाला की सेवेची सांगता होईल आणि पुढे आमचे आदरणीय आम्ही ज्यांना आमचे मोठे भाऊ म्हणतो असे आमचे गणेश महाराज बोबडे, तर बोबडे बाबा बोलतील. त्यांचं सगळं ऐकायचं आहे तुम्हाला. बोचरे ना, हा आमचे गणेश महाराज बोचरे. छत्रपती शिवरायांचा पोवाडा अफजल खानाच्या वधाचा तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत गायचा आहे. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाल कसा ठेचावा डोक्यात गणी मिहिकावा भेटीचा घडला सांगा. अफजल खानाच्या वधाचा पोवाडा सगळ्यांनी ऐकायचं. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीवर आलेली जी ग्लानी होती ती काढण्यासाठी प्रत्येक जातीचा माणूस एकत्र घेतलाय. मराठा, धनगर, तेली, तांबोळी, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, गंधारी, माळी, धनगर सगळे 18 जात एकत्र केली आणि 18 जातीला एकत्र करण्याची ताकद फक्त माझ्या छत्रपती शिवरायांमध्ये. सगळ्यांना एकत्र केलं. अफजल खानाचा वध करायचा होता. अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याला नियोजन केलंय. प्रतापगडच्या पायथ्याशी खाड प्रतापगडच्या पायथ्याशी खाड झालं भगवान नाही तर शिवाजी राजा ते असे नाही जाणे वशी करील काही कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी शानदार शामियाना उभा केला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षदार शामियान्याला, नक्षदार शामियान्याला खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बरं का, जीवा महाल नावाचा मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत अफजल खानाच्या भेटीच्या प्रकरणी होता. आज सारं जग म्हणतंय होता जीवा म्हणून वाचला. एकदा म्हणा होता जीवा म्हणून वाचला. माझ्या राजानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कारण मोठ्या मनाची माणसं कधी जातीपातीचं राजकारण करत नाही. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून ना जा गहरे नजर हाजिर आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा केला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चाल चित्त्याची सावज भारी नजर हाजिर खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कटरीचा भार त्यानं केला, कटरीचा भार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. खानाचा वार फुका गेला. खान येरबडला. तितक्यात महाराजांनी
पोटामध्ये पिचवा फेकलेला वाघणख्याचा मारा केला अर फाडलं पोटाला मेला मेला खाण्याचा कथळ बाहेर आला रे बाहेर आला रे बाहेर आला रे जी 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 प्रतापगडचे युद्ध झाले मराठशाहीचा मांडला मराठशाहीचा मांडला थाट घे मराठशाहीचा मांडला थाट घे छत्रपती शिवाजी महाराज एकदा शेवटचं सगळ्यांनी हात उंच घ्या महिला पुरुष उभे असलेले सगळ्यांनी हात उंच घ्या एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही क्षत्रिय कुलावताज सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर भारत माता की वाह हा आवाज नक्कीच पोहोचला शहराला आता आमचे गणेश दादा सूचना सांगतील बरं शिवाजी महाराज की जय ऐका. धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव शेवटची सूचना होईपर्यंत कोणीच उठायचं ज्याच्या पोटात दुखल तेच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय क्षमा अपराध महाराज नाही उच्चारीला अधिकार दुःखा मने हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.